जय राम
एक बार त्रेता जुग माई, एक बार त्रेता जुग माई। शंभु संग सती जगजननी भवानी, संग सती जगजननी भवानी। पूजे ऋषि एक बार त्रेता जुग माई, शंभु गए ऋषिपाल, संग सती जगजननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जान। संत सज्जन पवित्र अशा शरयू नदीच्या काठावरती अयोध्या धाम अवधपुरी, या अवधपुरीमध्ये रामकथेचा गुणानुवादन, प्रभू रामचंद्राचे चरित्र, प्रभू रामचंद्राचे सद्गुण, गुणांचा सद्गुणांचा विचार करण्याचा एक प्रयास आहे। भगवंताचं चरित्र अलौकिक असं हे चरित्र आहे। या रामकथेच्या भगवंताने रामचंद्राने जगाला एक संदेश दिला कि सामान्य मनुष्य सुद्धा आपल्या चरित्राच्या बळावर ईश्वरत्व प्राप्त करण्याचे सामर्थ्य या सामान्य माणसाला आणि जगाच्या पाठीवर एक देव असं रामचंद्राचे जे चरित्र आहे, ते चरित्र एक आदर्शमय चरित्र आहे, ज्याला मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं। आपल्या चरित्राच्या पाठीमागे एक मर्यादा, एक अलौकिकता आहे, एक सद्गुण आहे, एक नीतिमत्ता आहे, सत्य आहे, धर्म आहे। हे सगळे एकत्र केल्यानंतर प्रभू रामचंद्राचं चरित्र आहे, चरित्र संपन्न। आणि म्हणून अशा चरित्राचे गुणगान भगवान शंकर सुद्धा त्रेतायुगामधला प्रसंग आहे। काही कालच्या काही आपण चिंतन केलं त्याचं। ते 4 घाट आपण सांगितले, या 4 घाटावरती प्रत्येकाची भूमिका, वक्ता, श्रोता
वक्त्याची भूमिका वेगळी आहे, श्रोत्याची भूमिका वेगळी आहे. आपण काल पाहिलं प्रत्यक्ष भगवान शंकर हे ज्ञान घाटावरती वक्ते आहे. पण आज परिस्थिती इतकी उलट झालेली आहे. तुलसीदास गोस्वामीने वर्णन केलं, एक बार त्रेता जुग माही शंभु गए कुंभज ऋषि पाय. त्रेतायुग आहे. या त्रेतायुगामध्ये भगवान शंकर संत सती जगजननी भवानी सतीला बरोबर घेऊन कुंभज ऋषी यांना अगस्त्य ऋषी असं म्हटलं जातं. या अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान शंकर आणि जगजननी भवानी अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेले आहे. तुम्ही म्हणाल कशासाठी गेले? भगवान शंकरांना वक्ता आहेत, रामचंद्रांचं गुणगान करणारे ते वक्ता आहेत. पण त्यांनी विचार केला की बरेच दिवस आपण लोकांना कथा सांगितली, आपण पण कोणाचं तरी ऐकायला पाहिजे ना. आणि म्हणून अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान शंकर गेले. अगस्त्य ऋषींना इतकी प्रसन्नता झालेली आहे की आज प्रत्यक्ष भगवान देवों के देव महादेव भगवान शंकरांनी आज आपल्या कर्णकुटीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. प्रसन्नता झाली. भगवान शंकरांचं किंबहुना पाद्यपूजन केलेलं आहे, सतीचं पाद्यपूजन केलंय, आसन दिलेलं आहे बसण्याकरता. आणि अगस्त्य ऋषीने विनम्रते भावेने भगवान शंकरांना विचारलं, प्रभू आज या गरीबाकडे येण्याचं योग कसं काय, येण्याचं कारण काय? भगवान शंकरांनी सांगितलं, बरेच वर्ष झाले, बरेच दिवस झाले मी रामकथा ऐकलेली नाहीये. काय गंमत आहे, भगवान शंकर स्वतः वक्ते रामकथेचे. पण आज अगस्त्य ऋषींना सांगतात की मला रामकथा तुमच्या मुखातून ऐकायची आहे, मला श्रवण करायची आहे. आणि म्हणून कृपया करून मला रामकथा ऐकवा. अगस्त्य ऋषी म्हटले, माझं परम भाग्य आहे की ज्या रामकथेचा वक्ता भगवान शंकर आहे तेच वक्ते आज माझ्या पामराकडून किंवा रामकथा ऐकण्याचं त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा झाली. आणि गंमत अशी आहे की भगवान शंकराने अगस्त्य ऋषींना व्यासपीठावरती बसवलं आणि भगवान शंकर सती खाली बसलेले, कारण कथा आपल्याला ऐकायची. म्हणून कथा श्रवण करत असताना वक्तापेक्षा श्रोत्याचं स्थान असं खाली असायला पाहिजे. या अगस्त्य ऋषींनी भगवान शंकरांना रामकथा ही सांगितली. त्रेतायुग चालू आहे. ही रामकथा सांगितल्यानंतर पूर्ण झाली रामकथा. अगस्त्य ऋषीने सांगितलं, महाराज मी रामकथा तुम्हाला ऐकवलेली आहे आणि श्रोत्याचं कर्तव्य आहे की श्रोत्याने ज्यांच्याकडून आपण रामकथा ऐकलेली आहे त्यांना काही ना काहीतरी दक्षिणा द्यायला. म्हणजे ही दक्षिणेची प्रथा त्रेतायुगापासून आहे. आपण ज्यांच्याकडून श्रवण करतो, वक्त्याकडून जे आपण श्रवण करतो त्या वक्त्याला दक्षिणा देणं म्हणजे ही आजची परंपरा नाहीये, त्या युगाची परंपरा आहे. भगवान शंकरांना सांगितलं तुम्ही मला दक्षिणा द्यायला पाहिजे. मी तुम्हाला रामकथा ऐकवलेली आहे, त्या मोबदल्यामध्ये तुम्हाला दक्षिणा द्यायला पाहिजे.
भगवान शंकरांना अत्यंत आनंद झाला आणि म्हटले, महाराज बोला, काय तुम्हाला मी दक्षिणा देऊ? या रामकथेच्या मोबदल्यामध्ये मी तुम्हाला दक्षिणा काय देऊ? अगस्त्य ऋषीने सांगितलं, काही ना तुम्हाला दुसरी दक्षिणा नको, मला भक्तीचं रहस्य तुमच्याकडून मला ऐकायचंय, बस हीच माझी दक्षिणा आहे. भगवान शंकरांना प्रसन्नता निर्माण झाल्याने सांगितलं, वा, काय दक्षिणा मागितली आहे. आणि मग भगवान शंकरांनी भक्तीचं रहस्य अगस्त्य ऋषींना त्या ठिकाणी भक्तीचं रहस्य सांगितलं आहे. भक्ती जीवनामध्ये कशी असायला पाहिजे. भक्ती ते नम वैराग्य तो त्याग, भक्ती ते वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. भक्ती ते नमन, नम्रता, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, किंवा ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पादी माया संसारात. भक्तीचं रहस्य त्या ठिकाणी भगवान शंकरांनी अगस्त्य ऋषींना सांगितलेलं आहे. कृतकृत्य झाले अगस्त्य ऋषी, कृतकृत्य झाले. भगवान शंकरांच्या मुखातून आपण भक्तीचं रहस्य ऐकलं, कृतकृत्य झाले. नमस्कार केला भगवान शंकरांना आणि भगवान शंकरांनी त्या ठिकाणी अगस्त्य ऋषींना सांगितलं की आता आम्हाला रजा द्या. आणि म्हणून भगवान शंकर सती आपल्या स्थानी जाण्याकरता निघालेले. हा त्रेतायुगामधला प्रसंग आहे. आणि त्यावेळेस त्रेतायुगामध्ये भगवंताची लीला, प्रभू रामचंद्राने अवतार घेऊन भगवंताची लीला चालू आहे. कैलासामध्ये जात असताना मात्र त्या ठिकाणी भगवंताची लीला भगवान शंकराने आकाश मार्गाने खाली बघितली. तर त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र सीतेच्या विरहामध्ये लतांना, झाडांना, हरणांना, मोरांना, दगडांना विचारत होते, माझी सीता तुम्ही पाहिली का? त्यावेळेस तो प्रसंग असा आहे की जानकी मातेचं अपहरण झालेलं आहे. आणि त्या अपहरणामध्ये किंवा भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये जानकी मातेबद्दल विरह निर्माण झालेला आहे. सांगा माझा कृष्ण देखिला कोणी सांगा, सांगा 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 कृष्ण देखिला कोणी सांगा, सांगा. हाती घेऊनिया फूल होते सारवित मिथुन, कैसी दृष्टी पडिली फूल, कैसी दृष्टी पडिली फूल, सांगा कृष्ण देखिला कोणी सांगा, सांगा कृष्ण देखिला कोणी सांगा, सांगा कृष्ण देखिला कोणी सांगा. जानकी मातेच्या, सीते मातेच्या विरहामध्ये पुष्पांना, लतांना, झाडांना
आलिंगन देत होते, विचारत होते माझी सीता पाहिली का, माझी जानकी तुम्ही पाहिली का. आणि अशा प्रसंगामध्ये शंभू समयते राम देखा, शंभू समयते राम देखा. उपजाइया ते हर्ष देशा, उपजाइया अति हर्ष देशा. भरी लोचन सभी सिंधु निहारी, उस समय जानी न कीनी विचारी. मंगल भवन मंगल भवन भगवान शंकराने भगवान रामचंद्रांना परब्रह्म परमात्म्याला पाहिला आणि अंतःकरणामध्ये अत्यंत आनंद उल्हास निर्माण झाला. उपजा ही अति हर्ष विशेषा, हर्ष अंतःकरणामध्ये हर्ष निर्माण झाला. वा, ज्यांची कथा आपण अगस्त्य ऋषींच्या मुखातून कथा श्रवण करून निघालो आणि काय भाग्य आहे की भगवंताची किंबहुना ही लीला आपण पाहतोय. भगवान शंकरांच्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागले. भरी लोचन छबी सिंधु निहारी, आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यातून अश्रुपात होऊ लागले आणि मनोमय विचार करू लागले, काय परमात्म्याची लीला आहे, काय माझा परमात्मा काय लीला करतो की सामान्य माणसाला किंबहुना या लीला करणार नाही. भगवान शंकरांना असं वाटतं की अशा वेळेमध्ये आपण जाऊन परमात्म्याला आलिंगन द्यावं. पण कुसमय जानी नाही किनीची नहारी. त्याने विचार केला ही योग्य वेळ नाही. जर आपण परमात्म्याच्या लीलेमध्ये किंबहुना जर विक्षेप आणला तर किंबहुना थोडस लीलेमध्ये किंबहुना विक्षेप होईल. ही लीला कुठेतरी थांबेल. असं भगवान परमात्म्याने अशी लीला केलेली होती की प्रत्यक्ष भगवान शंकर आश्चर्यचकित झाले. वा, काय परमात्म्याची लीला आहे, काय परमात्म्याने हा अभिनय केलेला आहे. एक परमात्मा परब्रह्म स्वरूप असणारा परमात्मा पण सामान्य मनुष्यासारखा किंबहुना एखाद्या माणसाला पत्नीचा विरह व्हावा अशा पद्धतीने भगवान प्रभू रामचंद्र पत्नीच्या विरहामध्ये लतांना, झाडांना, फुलांना, दगडांना विचारतायत, माझी सीता कोणी पाहिली का, माझी सीता कोणी पाहिली का. आणि भगवान शंकरांना राहवलं नाही. त्यांनी भगवान प्रभू रामचंद्रांचा जयघोष केला. जय सच्चिदानंद जग पावन, अस कही चले मनोजन सा. चले जात सीवा सती समेता, पुनि पुनि पुलकत कृपानिके. भगवान शंकराने हात जोडले आणि वरूनच मनोमय जय सच्चिदानंद जग पाव. आपण सच्चिद आनंद आहात. भगवान शंकर नमस्कार करतायत प्रभू रामचंद्रांना आणि सांगतायत जय सच्चिदानंद जग पाव.
आपण सच्चित आनंद आहात असं काही चले मनोद नसा सच्चिदानंदचा विजय असो असे म्हणत कामदेवाचा नाश करणारे भगवान शंकर पुढे कृपानिधी आनंदाने रोमांचित होऊन सती बरोबर भगवान शंकर पुढे चाललेले आहे पुनी पुनी पुलकत कृपानिकेत पुन्हा पुन्हा वारंवार त्यांच्याकडे पाहत आहे सतीने हे बघितलं की आपला मालक कोणाला नमस्कार करताय पुन्हा 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 नमस्कार करताय म्हणून सतीने विचारलं सती सो दशा भूकी देखी पुर उपजा संते हो विशेष सतीने भगवान शंकराकडे पाहिलं पुन्हा पुन्हा पाहते आज आपल्या मालकाला काय झालं पुन्हा पुन्हा नमस्कार करतायत आणि म्हणून सतीच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला आपले पतिदेव आपले मालक पुन्हा नमस्कार करतायत पुलकित अंतःकरण त्यांचं झालेलं आहे आणि शंकर जगत बंद जगदीश असुर नर मुनी सब नाव शीशा सती विचार करते अरे सूर नर किन्नर सगळे भगवान शंकरांना नमस्कार करतात पण आज मात्र आपलेच पती कोणाला नमस्कार करतायत आणि म्हणून सतीच्या अंतःकरणामध्ये हा भ्रम निर्माण झालेला संशय निर्माण झालेला आहे संशय माणसाच्या जीवनातले हा अत्यंत घात आहे ज्ञानोबा वर्णन करतात म्हणून संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर संशयासारखं या जगामध्ये पाप नाही पण सतीच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झाला आपल्या मालकाबद्दल आणि म्हणून सतीने आपल्या मालकांना विचारलं भगवान शंकरांना विचारलं प्रभू आपण कोणाला नमस्कार करतो तुमचं अंतःकरण असं भरून आलेलं आहे पुन्हा तुम्ही पाठीमागे वळून हात जोडून त्यांना नमस्कार करताय भगवान शंकरांनी सतीला सांगितलं सती अगं आताच आपण ज्यांच्या आश्रमामधून अगस्त्य ऋषींच्या आश्रमामधून अगस्त्य ऋषींच्या मुखातून ज्यांची आपण कथा ऐकून आलो ते माझे इष्टदेव प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतलेला आहे आणि त्यांचा अवतार कार्य चालू आहे त्या अवतार कार्यामध्ये किंवा त्यांच्या लीलामध्ये सीतेचं अपहरण झालेलं आहे आणि म्हणून परमात्मा किंबहुना आपली लीला सादर करतायत सतीच्या अंतःकरणामध्ये संशय निर्माण झालेला आहे भ्रम निर्माण झालेला आहे सच्चित आनंद असणारा किंबहुना एका सामान्य स्त्रीसाठी किंबहुना असा झाडांना लतांना दगडांना विचारतो माझी सीता कुठे आहे असा सामान्य स्त्रीसाठी किंबहुना रडका राम सच्चित आनंद असू शकतो का एक सामान्य स्त्रीसाठी किंबहुना त्यांनी इतका विरह करावा आणि जर तो परब्रह्म परमात्मा असेल सच्चित आनंद जर असेल तर किंबहुना तो सामान्य स्त्रीसाठी किंबहुना तो विरह करणार नाही तो रडू शकणार नाही तो झाडांना लतांना किंबहुना आलिंगन देणार नाही दगडांना विचारणार नाही की या वाटेने जाताना सीतेला पाहिलं का भगवान शंकराने सांगितलं सती अरे हा विष्णूचा अवतार आहे प्रभू रामचंद्र विष्णूचा अवतार आहे विष्णु सो सुरहित नर्तनोधारी सो सबद जथा त्रिपुरारी हो जई सो की अगण्य युवनारी ज्ञान ध्यान श्री अति सुरारी पण सतीला काही हे पटलं नाही भगवान शंकराने सांगितलं सती जा तू पण दर्शन घेऊन ये तुझ्या अंतःकरणामध्ये जर हे संशय असेल तर जा तुझ्या ठिकाणी तो परब्रह्म सच्चित आनंद तो परमात्मा आहे जाऊन दर्शन घे आणि म्हणून सती त्या ठिकाणी निघाली
पण सती विचार करते सच्चित आनंद आहे, परब्रह्म परमात्मा आहे, तर किंबहुना सामान्य स्त्रीसाठी किंबहुना तो विरहामध्ये इतका आक्रोश करणार नाही. आणि म्हणून सतीने ठरवलं की आपण परीक्षा घ्यायची. कोणाची? रामाची परीक्षा घ्यायची. आणि म्हणून सतीने सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्र ज्या दिशेने ज्या वाटेने सीते 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 विरहामध्ये आक्रोश करत होते, त्या वाटेसमोर सतीने सीतेचं रूप घेऊन ती प्रभू रामचंद्रांच्या समोर अशी उभी राहिली. भगवंत पुढे चालत होते ने लक्ष्मण भगवंताच्या मागून चालत असताना लक्ष्मणाने सीतेच्या रूपामध्ये असणारी सती या सतीला ओळखलं. मला सांगा, जो रामाचा दास आहे त्या दासाने सतीला ओळखलं तर प्रभू रामचंद्र सतीला ओळखू शकत नव्हते का? सामान्य दास दास जर ओळखू शकतो तर ते परब्रह्म सच्चित आनंद भगवान परमात्मा. बघितलं प्रभू रामचंद्राने सती सीतेचं रूप घेऊन आपल्या समोर आलेली. भगवंताने पाठ फिरवली तिच्याकडे, दुसऱ्या दिशेकडे वळले आणि सीते 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 असा आक्रोश करतात. सतीला असं वाटलं कदाचित आपल्याला बघितलं नसेल आणि म्हणून सती पुन्हा ज्या रस्त्याने दिशेने प्रभू रामचंद्र सीतेचा शोध करत होते त्या दिशे समोर जाऊन पुन्हा उभी राहिली. आता मात्र प्रभू रामचंद्रांना असं वाटलं की सती आपली परीक्षा घेण्याकरता आलेली. हिने हे सीतेचं रूप धारण केलंय. सतीच्या अंतःकरणामध्ये आपल्याबद्दल संशय निर्माण झालेला आहे. आपण सच्चित आनंद आहोत का नाही, तिच्या अंतःकरणामध्ये किंवा संशय, भ्रम, शंका, कुशंका निर्माण झालेली आहे. आता मात्र सतीचा संशय छेदन करायला पाहिजे, सतीचा भ्रम बाजूला सारायला पाहिजे. आणि म्हणून भगवान रामचंद्रांनी त्या ठिकाणी सीता सहित लक्ष्मण सहित किंवा सतीला आपलं त्या ठिकाणी रूप दाखवलं. जानकी माते सहित भगवंताने त्या ठिकाणी सतीला रूप दाखवलं आणि सतीने हे जसं रूप बघितलं तशी सती अत्यंत किंबहुना लज्जित झाली. मनातल्या मनात म्हटली, आपल्या मालकाने सांगितलं होतं सती प्रभू रामचंद्राबद्दल संशय अंतःकरणामध्ये धरून आपण संशय घेतला प्रभू रामचंद्रांबद्दल, त्याचा संशयाकरता आपण सीतेचं रूप धारण केलं, त्यांची आपण परीक्षा घेतली. लज्जित झाली सती, तिने मान खाली टाकली आणि किंबहुना परत निघालेली. भगवान शंकराच्या वटवृक्षाखाली बसलेले तर सती गेली होती ना सच्चित आनंदाची परीक्षा घेण्याकरता, नमस्कार करण्याकरता. पण भगवान शंकराच्या वटवृक्षाखाली बसलेले सतीला येताना पाहिली. भगवान शंकराने सतीला पाहिली आणि पाहिल्यानंतर भगवान शंकराने विचारलं, सती नमस्कार केलास, परीक्षा केलीस, माझं इष्ट दैवत आराध्य दैवत, या आराध्य दैवताची तू परीक्षा केलीस. पण सती त्या ठिकाणी खोटं बोलली. सती भगवान शंकरांशी खोटं बोलली. सतीने सरळ सरळ सांगायला पाहिजे होते की मी भगवान प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याकरता सीतेचे रूप धारण केलं होतं. पण सती खोटं बोलली त्या ठिकाणी भगवान शंकरांना. त्या दिवसापासून बायका नवऱ्यांशी खोटं बोलतात. भगवान शंकरांनी अंतर्ध्यानाने पाहिलं की सतीने आपलं इष्ट दैवत प्रभू रामचंद्र आहे, त्या रामचंद्रांच्या अर्धांगिनीचं रूप धारण केलेलं आहे. सीतेचं रूप धारण केलंय सतीने. अंतर्ध्यानाने पाहिलं आणि मनोमय भगवान शंकराने विचार केला की आजपासून आपण सतीशी संबंध ठेवायचा नाही. कारण प्रभू रामचंद्र हे आपलं इष्ट दैवत आहे, आराध्य दैवत आहे.
आणि आराध्य दैवताची अर्धांगिनीचं रूप जर सतीने जर धारण केलं असेल तर सती ही आजपासून आपल्यासाठी किंबहुनाही आई आहे. आणि मनोमय त्या ठिकाणी भगवान शंकरांनी प्रतिज्ञा केली की आजपासून सतीचे संबंध आपण ठेवायचा नाही. प्रतिज्ञा केली आणि आकाशामधून किंबहुना दुदुंबीचा आवाज झाला. धन्य आहे भगवान शंकरांची धन्यता की ज्यांनी सतीचा मनोमय त्याग केलेला. भगवान शंकर कैलासामध्ये निघालेले आहेत आणि कैलासामध्ये गेल्यानंतर असं म्हटलं जातं की 84,000 वर्ष भगवान समाधीमध्ये बसले. 84,000 वर्ष समाधीमध्ये बसले. सतीचा त्याग केलेला होता. सतीला कळलं, आपली चूक कळली की आपण किंबहुना सीतेचं रूप धारण केल्यामुळे भगवान शंकरांनी आपला त्याग केलेला आहे. राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम राजा राम राम सीता राजा राम राम सीता राजा राम राम सीता राम राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राम राजा राम सीता राजा राम सीता राम राजा राम सीता राजा राम सीता राजा राम सीता राजा राम सीता अशा प्रकारे भगवान शंकर 84,000 वर्ष समाधीमध्ये बसले होते आणि 84,000 वर्षानंतर समाधीतून बाहेर आले. सती समोर आले. भगवान शंकरांनी सतीला आपल्या बाजूला बसवलं नाही. सतीला आसन समोर बसण्याकरता दिलं. कारण भगवान शंकरांनी सतीचा त्याग केलेला. या प्रसंगातून एक गोष्ट अत्यंत महत्वाची म्हणजे गृहस्थ, आपण सगळे गृहस्थ आश्रमी आहोत, यांना शिकण्यासारखी एक गोष्ट आहे की भगवान शंकरांनी सतीचा त्याग केलेला आहे, पण सतीला सांगितलं नाही की सती मी तुझा त्याग केला. आपण गृहस्थ आश्रमी आहोत. समजा एखाद्या वेळेस पत्नीकडून जर आपल्या जीवनामध्ये पत्नीकडून जर अपराध झाला, सतीने घोर अपराध केलेला आहे, पण भगवान शंकराने सांगितलं नाही मी तुझा त्याग केलेला आहे. एखाद्या वेळेस किंबहुना पत्नीकडून जर अपराध झाला तर किंबहुना त्याला तोडून बोलू नका. जीवनामध्ये किंबहुना पती पत्नीचे जे संबंध आहे, संबंध किंबहुना असे साखरेसारखे संबंध असावे
आणि म्हणून भगवान शंकरांनी सतीला बोलले नाही, पण मनोमय सतीला कळलं की भगवान शंकरांनी ज्या अर्थी आज आपल्या बाजूला आसन दिलं नाही त्या अर्थी किंबहुना भगवान शंकरांनी आपला त्याग केलेला आहे. सती मनात विचार केला, आपण कपट केलं आणि त्या कपटाचा आपल्याला किंबहुना हे फळ मिळालेलं आहे, आपण प्रायश्चित करायचं. आणि म्हणून त्या दिवसापासून सती एकांतामध्ये आहे. एक दिवशी सती अशी बसलेली आहे आणि बसत असताना किंबहुना सगळे देवतागण आकाश मार्गाने आकाश मार्गे विमानामधून बसून कुठेतरी जात आहेत. सतीने हे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी नारदाला विचारलं, नारदा, सगळी मंडळी आकाश मार्गाने विमानामध्ये बसून कुठे चाललेली आहे? नारदाने सतीला सांगितलं, म्हटले, आई साहेब, आपले जे पिताश्री आहेत दक्ष प्रजापती, या दक्ष प्रजापतीच्या घरी मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञामध्ये किंबहुना सगळ्यांना प्राचार्य निमंत्रण केलं आहे, त्याच्यामुळे ही सगळी मंडळी त्या यज्ञामध्ये जात आहे. सती विचार करते का आपल्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ आणि आपल्याला साधी निमंत्रण पत्रिका नाही, आपल्याला जायला पाहिजे. आणि म्हणून सती भगवान शंकरांकडे गेलेली आहे आणि भगवान शंकरांसमोर हात जोडून सांगते, सती महाराज, तुमची आज्ञा असेल तर किंबहुना वडिलांच्या घरी मोठा यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये किंबहुना मला जायचं. भगवान शंकरांनी सतीला सांगितलं, सती, हे बघ, जरी वडिलांच्या घरी किंबहुना यज्ञ असेल पण तुझ्या वडिलांनी आपल्याला निमंत्रण दिलेलं नाही, निमंत्रण दिलेलं नाही आणि ज्या ते आपल्याला निमंत्रण दिलेलं नाहीये त्या ठिकाणी जाणं योग्य नाही. सतीने भगवान शंकरांना सांगितलं, म्हटले, वडिलांच्या घरी, मित्राच्या घरी, गुरुदेवांच्या घरी जरी निमंत्रण नसेल तरी त्या ठिकाणी किंबहुना जाण्यामध्ये, बिन निमंत्रण जाण्यामध्ये काही हरकत, तिथे निमंत्रणची वाट पाहू नये. भगवान शंकरांनी सतीला समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सतीने भगवान शंकरांचं ऐकलं नाही. ती आपल्या वडिलांच्या घरी, राजा दक्ष प्रजापतीच्या घरी गेलेली आहे. पण तिथे अशी गंमत झाली की आपल्या वडिलांच्या घरी गेल्यानंतर सुद्धा त्या तिच्या घरी तिला कोणीही विचारलं नाही, सतीला कोणीच विचारलं, बहिणीने नाही विचारलं, वडिलांनी नाही विचारलं, पण अखेर शेवटी आई असते. आईने विचारलं, सती, कशासाठी तू आलीस? कशासाठी? तुला निमंत्रण तुझ्या वडिलांनी नाही दिलं, कशासाठी आलीस? सतीला अत्यंत क्रोध आला, कारण त्या यज्ञामध्ये भगवान शंकरांचं स्थान कुठेच नव्हतं. आणि क्रोधासमिष्ट किंबहुना सतीने आपल्या वडिलांना देखील त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही ज्या या यज्ञामध्ये सर्वांना निमंत्रण केलं पण माझ्या वडिलांना, माझ्या पतिदेवांना या ठिकाणी तुम्ही आचरण केलं नाही, त्यांचं स्थान त्या ठिकाणी काढून ठेवलेलं नाही आणि म्हणून याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. त्या यज्ञकुंडामध्ये सतीने स्वतःहून त्या यज्ञकुंडामध्ये आहुती, आपल्या देहाची आहुती दिली. पण देहाची आहुती देत असताना सतीने अंतकरणामध्ये किंबहुना असा एक पण केला होता. अंतकरणामध्ये सती शेवटच्या क्षणामध्ये किंबहुना देह त्याग करत असताना तिच्या अंतकरणामध्ये एकच आकांक्षा आहे, काय? तुलसीदास गोस्वामी या ठिकाणी वर्णन करतात, सती मरत हनी सन बरुमा, जन्म जन्म शिव पद अनुराग. सती मरण हरी सन बरुमा, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं यप्रयाति सनद भावं नास्त यत्र संशयाः. जसं गीताकारांनी सांगितलं की शेवटच्या क्षणाला अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं, की शेवटच्या क्षणाला किंबहुना माझं स्मरण करत करत जो द्वेष ठेवतो त्याला किंबहुना माझीच प्राप्ती होते.
तसं सती आपला देह यज्ञकुंडामध्ये समर्पित करत असताना किंबहुना त्या परमात्म्याकडे एकच मागणं मागते की जन्म जन्म शिव पद अनुराग. मी ज्या ज्या वेळेस जन्म घेईल त्या वेळेस मात्र भगवान शिव हे मला पती स्वरूपामध्ये मला प्राप्त व्हावे. किंबहुना तिच्या अंतःकरणामध्ये ही कथा आणि तिने आपला देह त्या यज्ञकुंडामध्ये समर्पित केलेला आहे. इकडे कैलासामध्ये भगवान शंकरांना कळलं की सतीने आपला देह यज्ञकुंडामध्ये समर्पित केलेला आहे आणि मग त्या ठिकाणी बळीभद्राला तो वीरभद्र आहे त्या वीरभद्राला त्या ठिकाणी पाठवलेला आहे. दक्ष प्रजापतीचा यज्ञ त्या ठिकाणी विध्वंस त्यांनी केलेला आहे. भगवान शंकर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सतीचा तो मृतदेह घेऊन कैलासामध्ये त्या ठिकाणी सतीला घेऊन गेलेले आहेत. सती शेवटचे क्षण आहेत सतीचे आणि सती भगवान शंकरांना सांगते की प्रभू आता मात्र तुम्ही माझा त्याग केलेला आहे. आता जगण्यामध्ये माझा काही अर्थ नाही. पण प्रभू माझी शेवटची इच्छा आहे की मी जर पुढचा जन्म घेतला तर पुढच्या जन्मामध्ये तुम्ही मला पतीच रूपामध्ये प्राप्त व्हावे. आणि असं करत सतीने तो देह त्या ठिकाणी ठेवलेला आहे. राजा राम 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 सीता 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 राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राजा राम 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 सीता राम 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 अशा प्रकारे सतीने आपला देह ठेवल्यानंतर सतीचा पुन्हा जन्म झाला. हिमालयाच्या पोटी सतीने जन्म घेतलेला आहे. एक दिवशी नारद सहज जात असताना हिमालयाच्या घरी त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि हिमालयाला अत्यंत आनंद झालेला आहे. संत आपल्या घरी आलेले आहेत. आपल्या घरी कन्या जन्माला आलेली आहे. या कन्याचा आपण हात दाखवावा, तिचं भविष्य दाखवावं आणि म्हणून हिमालयाने आपल्या मुलीला त्या ठिकाणी बोलवलेले आहे आणि नारदांच्या हातामध्ये हात दिलेला. महाराज आपण मोठे तज्ञ आहात, ज्योतिषी आहात, माझ्या मुलीचं भविष्य तुम्ही सांगा, या पार्वतीचं भविष्य तुम्ही सांगा. नारदाने उमेचा म्हणजे पार्वतीचा हात हातामध्ये घेतलेला आहे आणि तिचं भविष्य सांगायला सुरुवात केली. नारदाने सांगितलं ही खूप मोठी भाग्यवान मुलगी, हिला जो पती स्वरूपामध्ये पती प्राप्त होईल हा काळाचा काळ असणार. हिचा पती जो हिला पती जो प्राप्त होईल हा काळाचा काळ असणार आहे.
काळ सुद्धा त्याचं काही करू शकणार नाहीये असा हिच्या नशिबामध्ये हिला पती स्वरूपामध्ये प्राप्त होणार आहे. बरं तो पती असा असणार आहे की तो नेहमी स्मशानामध्ये राहणारा असणार आहे. याच्या अंगावरती गजचर्म व्याघ्रांबर त्याने आपल्या अंगावरती किंबहुना व्याघ्रांबर वस्त्र परिधान केलेला असणार आहे. ज्यावेळेस किंबहुना या पार्वतीच्या आईने मैनावतीने ज्यावेळेस आपल्या मुलीचं भविष्य हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर ती विचार करते माझ्या मुलीच्या जन्मामध्ये किंबहुना असा दरिद्री नवरा प्राप्त होणार. पण तिला काय माहिती होतं की नारद ज्यांचं वर्णन करतायत ते म्हणजे सामान्य नाहीये. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. ते सामान्य नाहीये ते. आणि मग नारद निघून गेले. पण मैनावती विचार करते असा आपल्या मुलीला नवरा प्राप्त होता कामा नाही. पण ज्यावेळेस नारदाने ही भविष्यवाणी सांगितली त्यावेळेस ती पार्वती मनातल्या मनात म्हणते की नारदाने ज्यांचं वर्णन नारद करताय ते दुसरे कोण तिसरे कोणी नसून किंबहुना भगवान शंकर आहे. की आपण जन्मोजन्मी किंबहुना याचना केली होती की ज्या ज्या वेळेस मी जन्म घेईन त्या त्यावेळेस मात्र भगवान शंकर या आपल्या पती स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त व्हावे. आणि नारदाने ज्यांचं आज वर्णन केलंय आपली खात्री झालेली आहे की ते भगवान शंकरच असायला पाहिजे. सतीने पुन्हा तप केलेलं त्या ठिकाणी पार्वती मातेने पुन्हा तप तिने केलेलं आहे की कुठेतरी आपलं तप कमी पडेल आणि म्हणून त्या तपाच्या बळावरती भगवान शंकर आपल्याला पुन्हा प्राप्त व्हावे त्याच्यासाठी तिने घोर तप केलेलं आहे. घोर तप केलेलं आहे. काही वर्ष अन्नाचा त्याग केलेला आहे. काही वर्ष तिने वनामध्ये फक्त पानं खाऊन किंबहुना जीविका आपली समावलेली आहे. काही दिवसांनी पानाचा सुद्धा त्याग केलेला आहे. काही दिवस फक्त पाण्यावरती राहिलेली आहे. काही दिवसानंतर पाण्याचाही त्याग केलेला आहे. आणि अशा प्रकारे तिची तप तिचं प्रद्रूप झालं. आता पार्वती उपवर झाले आणि उपवर झाल्यानंतर किंबहुना पार्वतीचं लग्न ठरलेलं आहे. भगवान शंकराबरोबर लग्न ठरलेलं आहे. देवतांनी ऋषीगणांनी हिमालयाला सांगितलं की आपण पार्वतीचं लग्न भगवान शंकरांचे किंबहुना करा. सगळ्या देवतांनी ऋषीमुनींनी सांगितल्यानंतर हिमालय तयार झाला पार्वतीचं लग्न करण्याकरता भगवान शंकरांचं. आनंद झालेला आहे. सगळ्या देवतांना आनंद झालेला आहे. कारण जोपर्यंत भगवान शंकरांचं आणि पार्वती मातेचं लग्न होत नाही तोपर्यंत तुलसीदास गोस्वामी सांगतायत की लग्न झाल्यानंतर जर रामकथेला प्रारंभ होत आहे. भगवान शंकरांचं पार्वती मातेचं लग्नाची सुंदर अशी तयारी झालेली आहे. लग्न पत्रिका किंवा गावोगावी वाटण्यामध्ये आलेल्या आहेत. भगवान शंकरांचं लग्न आहे. स्वर्गामधल्या देवांना आनंद झालेला आहे. इंद्राला आनंद झाला, ब्रह्माला आनंद झाला, सगळ्या देवतांना आनंद झालेला आहे. आणि आता लग्नाचा दिवस ठरलेला आहे. भगवान शंकरांची वरात निघालेली आहे. भगवान शंकरांची वरात निघाल्यानंतर भगवान शंकर नवरदेव आहे. पण नवरदेवांपेक्षा यजमानी असतात ना ते चांगले सुटबुटामध्ये असतात. नवरदेवापेक्षा यजमानी आता ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, ते सगळे विष्णू हे सगळे असं पितांबरधारी आणि नवरदेव आपला माग. बरं नवरदेवाने काय परिधान केलंय? गजचर्म व्याघ्रांबर, कंठी वासुकी हार. बरं असा नवरदेव पाहिल्यानंतर ते वराडीतून नवरदेवाबरोबर चालतात. हे सगळे पुढे आणि नवरदेव बिचारा एकटाच मागे. भगवान शंकर एकटेच मागे. भगवान शंकर विचार करतात अरे आपल्या बरोबर वराडी तर सगळे पुढे, आपण एकटे मागे, नवरदेव एकटाच आणि वराडी सगळे पुढे. भगवान शंकराने विचार केला आपल्या बरोबर कोणतरी असलं पाहिजे. मग भगवान शंकराने म्हटले ठीक आहे, म्हटले या वराडीला जाऊ द्या पुढे. भगवान शंकर स्मशानामध्ये गेले आणि स्मशानामध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्या समुद्रांना हाक मारला. आणि आपल्या सगळ्या समुद्रांना हाक मारल्याबरोबर ते स्मशानामधली कोण भूत
भूते वेताळ नाचती वेताळ नाचती भूते वेताळ नाचती वेताळ नाचती भूते वेताळ नाचती वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर चर्म व्याघ्रांबर सगळे भगवान शंकराने उठवलं सगळी भूती उठली स्मशानात उठली आणि उठल्याबरोबर ते भूत एकामेकांना विचारू लागले आता म्हटले भगवान शंकराने आपल्याला कशा करता उठवलेलं आहे कशा करता उठवलेलं आहे कोणीतरी एकाने जाऊन सांगितलं अरे लग्नाला जायचं भूत म्हणते लग्नाला भूत विचार करताय ज्या अर्थी लग्नाला जायचंय त्या अर्थी लग्नामध्ये चांगलं चांगलं खायला मिळालं बरेच दिवस झाला आपल्याला काही चांगलं खायला मिळालं नाही आणि मग लग्नाला जायचं म्हटल्यानंतर भूते अशी नाचायला लागलेली आहेत बरं ती भूत अशी की काही भूतांची मुंडकीच नव्हती बिन मुंडक्याची भूत बरं काही काहींची मुंडकी होती पण घडत नव्हती काही काहींना हात होते तर पाय नव्हते पाय होते तर हात नव्हते अशी भूत भगवान शंकरांबरोबर नाचू लागलेली आहेत भगवान शंकर आता त्यांना त्यांच्या समोरी मिळाल्यानंतर भगवान शंकरी नाचू लागले हिमालयामध्ये ती पुन्हा ही वरात गेलेली आहे आणि हिमालयामध्ये ही वरात गेल्यानंतर सगळे जे वराडी होते त्या वराड्यांना त्या हिमालय वासियांनी पाहिलं आणि म्हटले वराडी एवढे चांगले सुंदर देखणे नवरदेव किती देखणार वराडी इतके सूटबुटामध्ये आलेले आहेत मग नवरदेव कसा असेल वराडी अगदी रथामध्ये बसून आलेले आहेत मग नवरदेव कोणत्या गाडीमध्ये बसून आलेला कल्पना त्यांची वेगळी झाली सगळ्या त्या सतीच्या पार्वतीच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या पार्वतीला जाऊन सांगू लागल्या अगं त्या वराड्या बरोबर आलेले काय ते यजमानी काय सगळे वराडी सुटबुटामध्ये आलेले आहेत तुझ्या नवऱ्याचा थाट काही वेगळाच असायला पाहिजे महिनावतीला सांगितलं महिनावती अत्यंत आनंदित झाली ती विचार करते वराडी एवढे चांगले तर किंबहुना आपला जावई किती सुंदर असेल किती जावई आपला सुंदर असेल आणि म्हणून आणि मग ती वरात जवळ आलेली आहे आणि जवळ आल्यानंतर ती मैनावती जावयाला ओवाळण्याकरता आपल्याकडे काय असतं ते ओवाळणे रात असते ना ती रात घेऊन ती मैनावती जावयाला ओवाळण्याकरता गेली नवरदेव अगदी द्वारावरती येऊन पोहोचलेला आहे आणि मैनावतीने आपल्या जावयाची ओवाळणी आपला जावई बघावा ना कसा आहे मैनावतीने ते ताट ती रात तिच्यामध्ये ते सगळं अशी ओवाळायला गेली आणि ओवाळत असताना त्या जावयाकडे बघितलं मैनावतीने जावयाकडे बघितलं बरं जावयाच्या गळ्यामध्ये काय सर्प वासुकी वासुकी बरं कमरेला काय गजचा चर्म व्याघ्रांबर बरं त्या नवरदेवाच्या आजूबाजूला तिने बघितलं तर काहींना मुंडकी नव्हती काहींची मुंडकी होती तर धड नव्हतं त्या मैनावतीने हे सगळं बघितलं आणि त्याच्या हातातला रात ती अशी खाली पडली आणि ती बेशुद्ध झाली आजही आपल्याकडे नवरदेवाला असं ओवाळणी करतात ना आणि ओवाळणी केल्यानंतर ती रात अशी पालती काढतात ती पालती म्हणजे तिच्या हातून ती मैनावतीच्या हातून ती खाली पडलेली होती आणि तिथपासून ती प्रथा झाली की ती ओवाळल्यानंतर ती खाली टाकायची बेशुद्ध झाली काही मिनिटानंतर तिला शुद्धीवरती आणली आणि शुद्धीवरती आणल्यानंतर तिला समजवलं अगं तो दिसतोय तसा पण किंबहुना वास्तविक तो तसा नाहीये तो देवांचा देव आहे तो महादेव आहे तुझ्या मुलीचं भाग्य आहे
की भगवान शंकरांसारखा किंबहुना तिला पती स्वरूपामध्ये प्राप्त झालेला आहे तिला बरं वाटलेलं आहे. आणि देवाने भटजीने सांगितलं चला मुलीचे मामा मुलीला घेऊन या. पार्वती मातेला लग्न मंडपामध्ये आणलेलं आहे. इकडे भटजीने सांगितलं मुलाचे मामा. आता मुलाचा मामा कोण? हा आदिनाथ आहे. भगवान शंकर हे आदिनाथ आहे. न त्यांना बाप आहे न कोण त्यांना वडील आहे, न कोणी भाऊ आहे न कोणी बंधू आहे भगिनी आहे, कोणीच नाही. आणले पाटावरती आणले भगवान शंकरांना एका बाजूला उभे केले, पार्वती मातेला एका बाजूला उभी केलेली आहे आणि ती मोना त्या ठिकाणी भटजी बुवानी मंगळाष्टका म्हणायची सुरुवात केली. गणनायक गजमुख मोरेश्वर सिद्धिदाता बल्लाळो मुरुड विनायक चिंता विघ्नेश्वर ओझर ग्राम संस्थित गणपती कुर्या सदा मंगल शुभ मंगल मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान. भगवान शंकराचा त्या ठिकाणी विवाह संपन्न झालेला आहे आणि आता मात्र पार्वती कैलासावरती परत आलेली आहे. पण पार्वतीला मागच्या जन्माचं स्मरण आहे. आपण मागच्या जन्मामध्ये कपट केलं होतं त्याचं प्रायश्चित आपल्याला पुन्हा जन्म प्राप्त झालेला आहे आणि आपलं परम भाग्य आहे की त्या ठिकाणी आपल्याला भगवान शंकर हे आपल्या पतीच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. सतीला अत्यंत आनंद झालेला आहे आणि आज मात्र सती आपण मागच्या जन्मामध्ये जी चूक केलेली आहे ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करते आणि सतीने भगवान शंकरांना पार्वतीने भगवान शंकरांना सांगितलं प्रभू अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये आपण कथा ऐकण्याकरता गेलेलो होतो पण त्यावेळेस माझं चित्त त्या कथेमध्ये नव्हतं. पण आज मला पुन्हा प्रभू रामचंद्रांची कथा ऐकायची आहे आणि मात्र तुम्ही मला ती कथा सांगा. भगवान शंकरांना पार्वतीला ती कथा सांगतायत, राम कथा सांगतायत. राजा राम 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 सीता राम राम राजा राम राजा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम.
पार्वती तुझ्या अंतःकरणामध्ये किंवा राम कथा ऐकायची आहे ना माता ऐक. सतीने प्रश्न विचारला, प्रभू अवतार भगवंत अवतार केव्हा घेतो? त्यावेळेस भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं, जब जब होई धर्म के हानि बाढ़ई असुर अधमाभिमानी। जब जब होई धर्म के हानि बाढ़ई असुर अधमाभिमानी। मंगल भवन मंगल द्रवो सुदर्शन अजिर बिहारी। भगवान शंकर पार्वतीला सांगताय, जब जब होई धर्म के हानी बाढ़ ही असुर अधम अभिमानी। आपण काल पाहिलं की परमात्मा भगवंत केव्हा जे अवतार घेतो तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्टानां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। पार्वतीला भगवान शंकर सांगतायत की पार्वती ज्या ज्या वेळेस ग्लानी येते त्यावेळेस त्या वेळेस मात्र भगवंत अवतीर्ण होतो। आणि मग कथा सांगायला सुरुवात केली, राम जन्म के हेतु अनेका परम विचित्र एकतेका। भगवान शंकर पार्वतीला सांगतायत, पार्वती राम जन्माचे हेतू अनेक आहे, अनेक हेतू आहे। कशा करता प्रभू रामचंद्र पार्वतीला सांगतायत, पार्वती अनेक हेतू आहे, राम जन्माच्या पाठीमागे अनेक कारण आहेत। मग त्यातलं पहिलं कारण भगवान शंकर सांगतायत, जन्म एक कळू बखानी सावधान सुनी सुमती भवानी। द्वारपाल हरि एक प्रिय दो जय हरु विजय जान सब को। पहिलं कारण सांगितलं प्रभू रामचंद्रांचा अवताराचं पहिलं कारण सांगितलं पार्वतीला सांगतायत भगवान शंकर की हरीचे दोन प्रिय दूत आहेत, द्वारपाल आहेत, एक जय आणि विजय। जय आणि विजय वैकुंठामध्ये हे दोन द्वारपाळ भगवंताचे द्वारपाळ वैकुंठामध्ये जय आणि विजय हे द्वारपाळ। एक ऋषी संकालिक ऋषी भगवंताच्या दर्शनाकरता वैकुंठामध्ये गेले, जात असताना या दोन्ही द्वारपाळांनी जय आणि विजयाने दोन्ही द्वारपाळांनी संकालिक ऋषींना थांबवलं, अडगवलं। त्यांनी सांगितलं, महाराज आपला आयडी दाखवा, प्रूफ दाखवा, आयडी प्रूफ दाखवा। संकादिकांनी सांगितलं, आम्ही संकादिक ऋषी आहोत, आम्हाला भगवंताच्या दर्शनाची आम्हाला वाट पाहावी लागत नाही, आम्ही कधी येऊ शकतो, कधी जाऊ शकतो। पण जय आणि विजय ना किंवा अहंकार झालेला होता की आपण भगवंताचे रक्षक आहोत, द्वारपाळ आहोत, बॉडीगार्ड आहोत आणि आपल्या आज्ञेशिवाय कोणाला देवाची भेट घेता येणार नाही। संकादिकांना त्या ठिकाणी क्रोध आला आणि संकादिकांनी या द्वारपाळांना म्हणजे जय आणि विजयांना शाप दिला। विप्र शापते दिन दुनौ भाव तामसा सुरदिव तिन्ही पाव। या संकादिकांनी या द्वारपाळांना शाप दिला की आपण असुर योनीमध्ये जन्मला, असुर योनीमध्ये तुम्ही जन्माला जा। भगवान वैकुंठ देशू परमात्म्याला, वैकुंठामध्ये असणारा भगवान परमात्म्याला
कळलं की आपल्या दोन प्रिय द्वारपाळांना संकादिकांना शाप दिलेला आहे, म्हणून ते वैकुंठातून बाहेर द्वारापर्यंत आले, तोपर्यंत किंबहुना यांना शाप देऊन मोकळे झालेले होते संकादिकाची यांना शाप देऊन मोकळे झालेले होते. भगवंताने संकादिकांना सांगितलं, तुम्ही संत आहात, संतांच्या अंतःकरणामध्ये क्रोध येता कामा नये. पण क्रोध आला, संतांच्या जीवनामध्ये क्रोध आला. ते म्हटले आता क्रोध आलेला आहे, शाप दिलेला आहे, मग या दोघांना काहीतरी उपशाप दिला. संकादिकांनी या दोघांना उपशाप दिला. काय शाप दिला? पहिला तर शाप दिला की तुम्ही आसुरी योनीमध्ये जन्माला जा, नरक यातना तुम्हाला भोगावी लागेल. पण उपशाप दिला, जर तुम्ही परमात्म्याची जर भक्ती केली तर तुम्हाला किंवा 7 जन्म तुम्हाला घ्यावे लागतील, आणि त्या 7 जन्मामध्ये परमात्म्याची भक्ती करून किंवा तुम्ही पुन्हा वैकुंठाला प्राप्त व्हाल. जय आणि विजयाने विचार केला, 7 जन्म घ्यावे लागतील. ते म्हटले महाराज काहीतरी कमी करा याच्यातून. ते म्हटले ठीक आहे, जर तुम्ही परमात्म्याची विरोधात्मक भक्ती केली तुम्हाला 3 जन्म घ्यावे लागतील, आणि 3 जन्मामध्ये किंबहुना परमात्म्याच्या हातून किंबहुना तुमचा वध होईल, आणि 3 जन्मानंतर तुम्ही पुन्हा वैकुंठाला प्राप्त व्हाल. राजा राम राम सीता राजा राम राम सीता राजा राम राम राजा राम राम सीता राम राम राजा राम राम सीता राम राजा राम राम सीता राम ओ राजा राम राम सीता राम राजा राम राम सीता राम राजा राम राजा राम राम सीता राम मुकुत न भय होते भगवाना, 3 जन्म द्विज वचन प्रवाना, एक बार तिने के हित लागे, धरे वो शरीर भगत अनुरागी. आणि अशा प्रकारे किंबहुना या जय आणि विजय हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप असे 2 किंबहुना हे 2 जय आणि विजय हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यपच्या रूपाने किंबहुना जन्माला आले. भगवंताने किंबहुना यांचा संहार केलेला आहे. हा एक अवतार यांचा या ठिकाणी संपलेला आहे. पुढे कश्यप आणि अदितीने खूप पुण्य केलं, तपश्चर्या केली, आणि तपश्चर्या केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले आणि सांगितलं की प्रभू तू आमच्या पोटी अवतार घ्यावा. भगवंताने तथास्तु सांगितलं. पुढच्या जन्मामध्ये हे कश्यप आणि अदिती राजा दशरथ आणि कौशल्या झाले. पुढे प्रभू रामचंद्र त्यांच्या पोटी जन्माला आले, आणि तेच हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप रावण आणि कुंभकर्णाच्या रूपाने अवतीर्ण झाले. हा दुसरा अवतार संपलेला आहे. पुढे तिसरा अवतार, कारण संकादिकांनी यांना शाप तसा दिलेला होता की 3 जन्म तुम्हाला घ्यावे लागतील. पुढे कंस आणि शिशुपालाच्या रूपाने किंबहुना हे दोघे जन्माला आलेले. त्याही ठिकाणी भगवान कृष्णांच्या हातून
त्यांचा संहार झालेला आहे. अशा प्रकारे पार्वती मातेला भगवान शंकर सांगतायत की अशा प्रकारे किंवा राम जन्माचं हे एक कारण आहे. दुसरं एक कारण सांगितलं, एक कल्प सुर देखी द्वारे समर जलंधर सन सबहारे शंभु कीन संग्राम अपारा धनुज महाबल मरहीन असुरादयपती किंवा जालंधर नावाचा दैत्य हा कोणाकडूनही मारला जातो का? कारण याची पत्नी जी वृंदा आहे ती अत्यंत किंवा पतिव्रता आहे आणि पतिव्रतेच्या बळावरती किंवा हा जालंधर नावाचा दैत्य उन्मत्त झालेला आहे. या जालंधराला मारण्याकरता वृंदेच भगवान विष्णूने किंबहुना कपट करून किंबहुना पातिव्रताचं तिचं जे व्रत आहे ते भंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या वृंदेने भगवंताला शाप दिलेला आहे, विष्णूला शाप दिलेला आहे की तुम्ही कपट करून किंबहुना माझं पातिव्रत नष्ट केलं आहे, मी तुम्हाला शाप देतो की तुमच्याही पतीचं किंबहुना अपहरण होईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी शाप भगवंताला प्राप्त झालेला आहे. तो जालंधर दुसऱ्या जन्मामध्ये रावण झालेला आहे आणि अशा प्रकारे भगवंताला तो शाप मिळाला आहे. त्याच्या कारणास्तव एक रामकथा म्हणजे रामाला अवतार घ्यावा लागलेला आहे. आणि मग भगवान शंकराने पार्वतीला एक महत्वाची गोष्ट सांगितली की पार्वती ऐक म्हटले, नारद शाप दीन एक बारा कल्प एक ते लागी अवतारा. भगवान शंकराने सांगितलं, पार्वती एकदा नारदाने भगवंताला शाप दिला आणि त्या नारदाच्या शापामुळे भगवंताला म्हणजे राम अवतार घ्यावा लागला. पार्वती विचार करते की नारद आपले गुरु आहे आणि नारदांच्या मुखातून किंवा भगवंताला शाप मिळाला. मग भगवंताने ती कथा पुढे पार्वतीला सांगितले, गोड कथा आहे ती. भगवंताला त्या कारणास्तव त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे, राम अवतार घ्यावा लागलेला आहे. आणि आता आपण राम कथेला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत की राजा दशरथ या अयोध्या नगरीचे राजा आहे. अंतःकरणामध्ये खंत आहे, सगळं काही आहे, पण किंबहुना पुत्र प्राप्ती नाहीये. म्हणून एक दिवस राजा दशरथ वशिष्ठांच्या कडे गेलेले आहे आणि वशिष्ठांना सांगितलेलं आहे की गुरुदेव सगळं काही आहे, पण एकाच गोष्टीची खंत आहे की पुत्र रत्नाचा लाभ नाही, पुत्र प्राप्ती नाहीये. वशिष्ठांनी अंतर्ध्यानाने पाहिलं आणि अंतर्ध्यानाने पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, ठीक आहे, पुत्रकामेष्ठी नावाचा यज्ञ कर. त्या पुत्रकामेष्ठी नावाचा यज्ञ केल्यानंतर किंवा तुला पुत्र प्राप्ती होईल. राजा दशरथाने पुत्रकामेष्ठी नावाचा यज्ञ केलेला आहे. यज्ञ सफल झालेला आहे राजा दशरथाचा. त्या यज्ञ कुंडातून किंवा यज्ञ देवता प्रकट झालेली आहे. यज्ञ देवता प्रकट झालेली आहे. पायस घेऊन किंवा त्या यज्ञ देवता आलेली आहे, प्रसाद घेऊन आलेली आहे. आणि यज्ञ देवतेने सांगितलं की आता मात्र कुठल्याही प्रकारचा विलंब न करता, कुठल्याही प्रकारचा विलंब न करता हा प्रसाद तिन्ही राण्यांना वाटून द्या. त्या पायसाचे 3 भाग केले, 2 भाग केले. त्यातला अर्धा भाग कौशल्या मातेला दिलेला आहे. अर्धा जो उरलेला होता त्याचे 2 भाग केले आणि त्या 2 भागामध्ये किंवा एक कैकेयी मातेला दिलेला आहे आणि दुसरा भाग सुमित्रे मातेला दिलेला आहे. राजा राम राम सीता राजा राम राम सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम.
पत्न्यांना, दशरथ राजाच्या पत्न्यांना तो पायस म्हणजे प्रसाद त्या ठिकाणी भक्षण केलेला आहे आणि काही दिवस गेलेले आहेत. त्या तिन्ही राण्या गर्भ अवस्थेमध्ये आहेत. वशिष्ठाने राजाला सांगितलं की राजा, कुलगुरु वशिष्ठ सांगे नृपवरा असती गरोदरा तुझ्या कांता, धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, याचे पुरवावे मनोरथ. वशिष्ठाने सांगितलं राजा, धर्मशास्त्राचं सांगताय की तुझ्या पत्नी गरोदर आहे आणि गरोदर असताना किंवा त्यांना जे डोहाळे लागतात ते आपण विचारावं. त्यांना काय कसं काय वाटतं, काय खावंसं वाटतं, काय फिरावंसं वाटतं वगैरे वगैरे, आणि म्हणून आपण जाऊन त्यांना विचारावं. वशिष्ठने सांगितल्याबरोबर राजा दशरथ जी आवडती राणी आहे कैकई, त्या कैकईच्या महलामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी राजा दशरथाने कैकईला विचारलं, कैकई तुझे डोहाळे मी विचारण्याकरता आलेलो आहे, तुला कसं वाटतंय? त्या कैकईने राजा दशरथाला उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? नामदेव महाराजांनी वर्णन केलं. एरी म्हणे ऐसे वाटतसे जीवा, 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 कनिष्ठासी द्यावे राज्यपद, कनिष्ठासी द्यावे राज्यपद, कनिष्ठासी द्यावे राज्यपद, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, दैत्यासी धाडावे दुरी निरंतर, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा, दैत्यासी धाडावे दुरी निरंतर, नये समाचार त्याचा घ्यावा, नये समाचार त्याचा घ्यावा, नये समाचार त्याचा घ्यावा. त्या कैकेयीने आपले डोहाळे राजा दशरथाने विचारल्यानंतर तिने डोहाळे सांगितले राजा दशरथाला. तिने सांगितलं, महाराज मला असं वाटतं की कनिष्ठाला राज्यपद द्यावं आणि ज्येष्ठाला वनांतरामध्ये पाठवावं. बघा काय डोहाळे, कैकेयीचे डोहाळे, की जो कनिष्ठ आहे, जो लहान आहे, या लहानाला राज्यपद द्यावं आणि जे ज्येष्ठ आहे त्या ज्येष्ठाला वनांतरामध्ये पाठवावं. पण नामदेव महाराजांनी गोड किंबहुना या अभंगामध्ये रचना करत असताना एक गोड म्हणजे गोड वर्णन केलंय. मला हे कैकेयीचं खूप मोठं म्हणजे तिला माहिती आहे की पुढे काय घडणार आहे आणि म्हणून त्यावेळेस ती सावध राजा जनकाला, राजा दशरथाला ते सावध करते. महाराज हे निंद्य कर्म आहे. कनिष्ठाला राज्यपद देणं हे आणि ज्येष्ठाला वनांतरामध्ये पाठवणं हे निंद्य आहे, हे निंद्य आहे. पण महाराज मी तुम्हाला एक सांगते की जरी निंद्य कर्म असलं तरी मात्र हे पाप कर्म आहे. पण हे पाप तुम्ही माझ्या मस्तकावरती ठेवा, माझी मस्तकी ठेवावा. हा दोष आहे की कनिष्ठाला राज्यपद द्यावं आणि ज्येष्ठांना अरण्यामध्ये पाठवावं. दोष आहे, पाप आहे. पण महाराज हा दोष तुम्ही तुमच्यावरती घेऊ नका. हा दोष आहे ना, हा दोष हा माझ्यावरती ठेवा, माझ्या डोक्यावरती ठेवा आणि माझ्या डोक्यावरती जर तुम्ही ठेवला ना तर मात्र तुम्हाला लवलेश देखील मात्र याचं पाप लागणार नाही, अशी ती किंबहुना कैकेयी राजा दशरथाला सांगते. आणि दशरथाने हे वाक्य ऐकल्यानंतर अत्यंत वाईट काय हिच्या मनामध्ये भावना आहे. वास्तविक ज्येष्ठाला राज्यपद द्यावं, ज्येष्ठाला राज्यपद देऊन कनिष्ठाने त्यांची सेवा करावी. पण हिच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये विपरीत भावना आहे. हिला नको ते डोहाळे लागलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की जे डोहाळे लागल्यानंतर जी अंतःकरणामध्ये भावना होते ना ती त्या डोहाळ्यावरती किंवा त्या गर्भावरती प्रतिबिंबित होते. कैकेयीचे हे वाक्य ऐकल्यानंतर राजा दशरथ नरवश झाला. पण आता नाही लागे
तिथून उठले, कसे तरी उठले आणि सुमित्रेच्या महलामध्ये राजा दशरथ गेलेले आहेत. सुमित्रेच्या महलामध्ये गेल्यानंतर सुमित्राने पाहिलं की आपले पतिदेव आलेले आहेत. आसन दिलेले बसण्याकरता, पाद्य पूजा केलेली आहे त्यांची. राजाला बरं वाटलं, बरं वाटलं. त्या कैकेयीचं दुःख विसरलेलं आहे राजा. आणि मग विचारले, तुला काय डोहाळे, तुझी डोहाळे काय, तुला कसं वाटतं? तिने सांगितलं, काय नाही. म्हटले, महाराज मला असं वाटतं की ज्येष्ठांची सेवा करावी, रात्रंदिवस ज्येष्ठांच्या चरणावरती बसून ज्येष्ठांची सेवा करावी, बस एवढंच मला असं वाटतंय, बाकी दुसरं काही वाटत नाही. राजा प्रसन्न झाला, आशीर्वाद तिला दिलेले आहे. आणि तिथून मात्र आता राजा कुठून कौशल्याच्या महालामध्ये गेलेले आहे. पण कौशल्याच्या महालामध्ये गेल्यानंतर तिथला प्रसंग अगदी विचित्र झालेला आहे. त्या कौशल्याला पाहिल्यानंतर राजा दशरथाने विचारलं, कौशल्ये तुला कसे डोहाळे, तुला डोहाळे विचारण्याकरता आले, तुला कसं वाटतंय, काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं? पण कौशल्याच्या हृदयामध्ये किंबहुना अखिलकोट ब्रह्मांड नायक त्या कौशल्याच्या गर्भामध्ये वास करत होता. आणि गर्भामध्ये वास करत असल्यामुळे किंबहुना त्या कौशल्याने जसं कौशल्याला विचारल्याबरोबर कौशल्या राजा दशरथाकडे पाहते. आणि राजा दशरथाकडे पाहिल्यानंतर तिने सांगितलं, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा, आणि रे धनुष्य मारीन रावणा. विभीषण लंका दिला हाती, विभीषण लंका दिला हाती, विभीषण लंका दिला हाती. कौशल्याच्या डोळे तू म्हणते मला धनुष्य आणा, मी त्या रावणाला मारेल. त्या रावणाने आपल्या लग्नामध्ये विघ्न केलेलं होतं. तिला संपूर्ण मागचं स्मरण त्या कौशल्याच्या अंतःकरणामध्ये प्रकट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे किंबहुना राजा दशरथ आणि हे वाक्य ऐकल्यानंतर तो घाबरलेला आहे. तिला काय भूताने झपटलं का काय म्हटले, घाबरत घाबरत वशिष्ठांकडे गेले. आणि वशिष्ठांना सांगू लागले, महाराज कौशल्याचे डोहाळे विचारण्याकरता गेलो, पण कौशल्या विपरीतच काहीतरी बोलत. धावत धावत वशिष्ठ त्या ठिकाणी आलेले आणि कौशल्य मातेची ती अवस्था पाहिली. आणि अवस्था पाहिल्यानंतर राजा दशरथाला सांगितलं, भाग्यवान आहेस तू, भाग्यवान आहेस की कौशल्याच्या पोटी किंबहुना अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा तिच्या पोटी जन्माला येणार आहेस. आणि त्या परमात्म्याचा पिता होण्याचं सौभाग्य तुझ्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. ज्यावेळेस वशिष्ठांच्या मुखातून राजा दशरथाने हे वाक्य ऐकलं आणि वाक्य ऐकल्यानंतर राजा दशरथाला आनंद झालेला आहे. तो आनंदाच्या घरामध्ये किंबहुना तो नाचू लागलेला आहे की आज प्रत्यक्ष परमात्मा माझ्या घरामध्ये या ठिकाणी येणार आहे. आणि अशा प्रकारे किंबहुना दिवस गेलेले आहेत आणि तो दिवस जवळ आलेला आहे. तो दिवस जवळ आलेला आहे. उत्तम हा असा चैत्र मास आहे आणि वसंत ऋतू आहे. नवमी तिथी आहे, दुपारची वेळ आहे, सूर्य मध्यस्थानी आहे. आणि अशा वेळेस कौशल्या माता प्रसूत झालेली आहे. बोलिये प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवान परमात्म्याचं प्राकट्य झालेलं आहे. आणि भगवान परमात्म्याचं प्राकट्य झाल्यानंतर त्या ठिकाणी दुमदुमी वाजू लागलेली आहे. बाई कशाच्या नवदा, बाई बाई कशाच्या नवदा, बाई बाई कशाच्या नवदा, बाई 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 कशाच्या नवदा, बाई बाई कशाच्या दशरथ
कथा बाई बाई कशाच्या नवता हो बाई बाई कशाच्या नवता ढोल दुदुंबी सनई वाजू लागलेले आहेत आणि राजा दशरथाला बातमी पोहोचली की कौशल्य मातेला बाळ जन्माला भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आलेले आनंद झालेला आहे पुढे चारही मुलं जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर आता चारही मुलांचं नामकरण करण्याचं ठरवलेलं आहे राजा दशरथाने चारही मुलांना घेऊन किंबहुना वशिष्ठांकडे गेलेले आहे ज्येष्ठ पुत्र आहे राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र आहे या ज्येष्ठ पुत्राला आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि कुळगुरु वशिष्ठांच्या हातामध्ये दिलेलं सांगितलं गुरुदेव या मुलाचं नामकरण करा काय आमची भारतीय संस्कृती आहे की या भारतीय संस्कृतीने मुलांचं नामकरण करण्याकरता आपले गुरुदेव आहेत कुळगुरु आहेत या कुळगुरूंना किंवा सांगितलं की आपण नामकरण करा या मुलाचं नामकरण या मुलांचं नामकरण करा ते कालज्ञानी वशिष्ठ राजा दशरथाचे ज्येष्ठ पुत्र आहे या ज्येष्ठ पुत्राला आपल्या हातामध्ये घेतलेला आहे आणि त्या पुत्राकडे पाहिल्यानंतर वशिष्ठांना अत्यंत आनंद झालेला आहे ते मनामने विचार करतायत की अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचं किंबहुना गुरुत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे आपलं सौभाग्य आहे की या परमात्म्याचं किंबहुना आपल्याला गुरुपद प्राप्त होत आहे आपलं सौभाग्य आहे आणि म्हणून त्या ज्येष्ठ मुलाचं नामकरण करत असताना राजा दशरथाला सांगितलं राजन जो आनंद सिंधु सुखरास जो आनंद सिंधु सुखरास जो आनंद सिंधु सुखराय जो आनंद सिंधु सुखराय शिखर शिखर लोक सुखासी जो सुख धाम राम असनामा अखिल लोकदायक विश्रामा मंगल भवन प्रभू रामचंद्रांचं वशिष्ठांनी या ठिकाणी नामकरण केलंय जो सुखधाम राम असना जो आनंद सिंधू सुखरासी वशिष्ठ सांगतायत की हा आनंदाचा सागर आहे सुखाचा भांडार आहे जगाला आनंद देणारा आहे आणि म्हणून जो सुखधाम राम असना तो जगाला आनंद देणारा आहे सुखाचा धाम आहे आणि म्हणून याचं नामकरण याचं नाम राम नाम असं ठेवलेलं आहे बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय राम असं नाव ठेवण्यात आलंय ज्येष्ठ पुत्राचं राजा दशरथाचं ज्येष्ठ पुत्र आहे ते राम त्याचं नामकरण करत असताना राम नाम ठेवलेलं आहे त्या राम नामामध्ये किंबहुना गोड भगवान
भगवान शंकरांनी या राम नामाची व्याख्या करत असताना राम नाम समुत्पन्न प्रणव मोक्षदायकः रूप तत्वमसि श्वासो तद्वेद तत्वाधिकारिणः। राम या राम पदामध्ये 3 अक्षर आलेले र अ आणि म। र जे आहे हे तत्वरूप आहे, अ हे असिपद आहे आणि म हे तत्वम पदरूप आहे। तत्त्वम असि, तत्त्वम असि ते ब्रह्म तू आहेस। रामपदाची व्याख्या करत असताना त्याने सांगितलं तत्त्वम असि ते ब्रह्म तू आहेस। म्हणून असा हा राम नामाचं नामकरण त्या ठिकाणी केलेलं आहे। त्या राम पदामध्ये साधू संतांनी गोड असं चिंतन केलंय, त्याचं वर्णन करतात की रकारो नलबीजम अकारो भानुबीजम मकार चंद्रबीजम त्रैताप हरते नित्यम शीतलत्वम करोति च। रामपदातील रकार हे अग्निबीज आहे आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये शुभाशुभ कर्म व मनोमन भस्म करण्याचं सामर्थ्य या र शब्दामध्ये आहे। या र शब्दामध्ये शुभाशुभ कर्म, आपल्याकडून शुभ अशुभ कर्म, चांगली वाईट कर्म जी घडतात अंतःकरणामध्ये किंबहुना जो मल आहे, मल विक्षेप आवरण यांना भस्म करण्याचं सामर्थ्य या र शब्दामध्ये आहे। पुढे अ शब्दामध्ये किंबहुना सूर्यबीज आहे। या सूर्यबीजामध्ये किंबहुना त्याचे वेदशास्त्राधिकांचे प्रकाशन करण्याचं सामर्थ्य या अ शब्दामध्ये आहे। आणि म्हणून अंतःकरणामध्ये अज्ञानजन्य तिमिर, कारण सूर्याचं काम आहे प्रकाश देणं, तसं आपल्या अंतःकरणामध्ये असणारा जो अज्ञान आहे, दुरितांचे तिमिर जाओ, त्यानंतर वर्णन करतात की तिमिर म्हणजे अज्ञान। आपल्या अंतःकरणामध्ये अज्ञान जाण्याकरता किंबहुना रकाराची अकाराची उपासना आहे। आणि म्हणून या अच्या माध्यमातून किंबहुना तिमिर निवृत्ती हे त्याचं फळ आहे। आणि शेवटचा किंबहुना मकार शब्द आहे, हा चंद्रबीज आहे। त्रिविध ताप, आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक असे 3 ताप, हे 3 ताप हरण करण्याचं सामर्थ्य किंबहुना या मकार शब्दामध्ये आहे। आणि म्हणून राम या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की वैराग्य हेतु परमोरकार कथयते बुधे अकारो ज्ञान हेतुश्च मकारो भक्ती हेतु कहा। त्याने सांगितलं वैराग्य, ज्ञान, भक्ती या तिघांची प्राप्ती करून देणारं हे राम नाम आहे। आणि म्हणून वशिष्ठाने ज्येष्ठ पुत्राचं, राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र आहे, त्या ज्येष्ठ पुत्राचं राम नाम असं संपूर्ण नामकरण केलंय। राजा राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम राम। आणखी एक रामाची व्याख्या करत असताना सांगितलं रकारोच्चार मात्रेण बहिर्निर्याति पातकम पुनः प्रवेशामावेच मकारस्तु कपाटवत।
राम शब्द उच्चारण करत असताना रा रा शब्द उच्चार करत असताना आपलं तोंड काय होतं उघड रा आणि म शब्द उच्चार करत असताना काय होतं कपाट म्हणजे दोन्ही ओठ असे बंद होतात. त्यांनी सांगितलं रकार उच्चार मात्रेनं बहिर्निर्याती पातक. रा शब्द असं म्हटल्यानंतर रा रा शब्द म्हटल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये असणारी पाप बहिर्निर्याती मुखम बहिर्निर्याती पातकम. रकार शब्द रा शब्द उच्चारल्यानंतर किंबहुना जी पातक आहेत ती बाहेर निघतात, बाहेर निघून जातात. रा रा म्हटल्यानंतर तोंड असं उघडतं. तोंड उघडल्यानंतर अंतःकरणामध्ये असणारी पातक बाहेर निघतात. आता ती पातक पुन्हा पातमध्ये जाऊ नये याच्याकरता म शब्द उच्चारल्यानंतर आपलं तोंड काय होतं दोन्ही ओठ काय होतात बंद होतात आणि तोंड बंद झालं की ती पाप आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि म्हणून रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम पुनः प्रवेशामावेच मकारस्तु कपाटवत. अशा प्रकारे पुन्हा करिता राम नाम स्मरण जन्म मरणासी मरण समूळ विरे मी तुपण भवबंध न बांधेना. भावार्थ रामायणामध्ये नाथांनी असं वर्णन केलं करिता राम नाम स्मरण. भगवंताचं नाम या नामाचं नाम चिंतन केलं स्मरण केलं तर जन्म मरणासी मरण जन्म मरणासी मरण येऊन जातं किंबहुना पुन्हा जन्माला यावं लागत नाही. समूळ विरे मी तू पण भवबंध बांधेना. पुन्हा या भवसागरामध्ये यावं लागत नाही. आणि म्हणून साधू संतांनी सांगितलं राम राम स्मरा ओ राम राम स्मरा राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हे राम नाम किती श्रेष्ठ आहे किती श्रेष्ठ आहे. भगवान शंकर पार्वतीला सांगतात पार्वती राम नाम या जगामध्ये इतकं श्रेष्ठ आहे इतकं श्रेष्ठ आहे की सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. मग राम नामे उपजी आवडी मग राम नामे उपजी आवडी सुख घडो घडी वाढू लागे सुख घडो घडी वाढू लागे. मग राम नामे उपजी आवडी मग राम नामे श्रेष्ठ आहे. आणि अशा प्रकारे किंबहुना जो सुखधाम राम अखिल लोकदायक विश्रामा. अशा प्रकारे ज्येष्ठ पुत्राचं नामकरण केलं आहे. त्याच्यानंतर लक्ष्मण जन्माला आलेला आहे. लक्ष्मणाचं नामकरण व्हायला पाहिजे होतं पण या ठिकाणी लक्ष्मणाचं नामकरण न करता भरताचं नामकरण अगोदर केलं. कैकेयीच्या पोटी भरत जन्माला आलेला आहे. भरताचं नामकरण अगोदर केलंय आणि भरताचं नामकरण करत असताना विश्वभरण पोषण करजो विश्वभरण पोषण ताकर नाम भरत असोई ताकर नाम भरत असोई मंगल
असं होईल. विश्वाचं भरण पोषण करणारा भरत, म्हणून त्याचं नाव भरत असं ठेवलेलं आहे. तिसरं नामकरण केलेलं आहे, जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. सुमित्रेला जी दोन मुलं जन्माला आलेली आहे, त्यापैकी किंबहुना एकाचं नाव भरत ठेवलेलं आहे आणि दुसऱ्याचं नाव ठेवलेलं आहे जाके सुमिरन तेरी पुनासा, की त्याच्या नामस्मरणाने शत्रूचा नाश होतो आणि म्हणून त्याचं नाव शत्रुघ्न असं ठेवलेलं आहे. बोलिये शत्रुघ्न महाराज की जय. अशा प्रकारे किंबहुना तीन मुलांचे नामकरण त्या ठिकाणी ठेवलेले आहे. आता एकाचं नाव बाकी ठेवलेलं आहे. शेवटला मात्र त्या ठिकाणी जो वास्तविक दुसऱ्या नंबरला जन्माला आलेला आहे, प्रभू रामचंद्रानंतर किंबहुना लक्ष्मणाचा जन्म आहे, पण अगोदर भरताचं नामकरण केलंय, शत्रुघ्नाचं नामकरण केलंय आणि मात्र आता हा लक्ष्मण म्हणजे सामान्य नाही, हा शेषाचा अवतार आहे. आणि शेष म्हणजे हा सामान्य नाही, हा अत्यंत क्रोधिष्ठ आहे. म्हणून लक्ष्मण लहानपणापासूनच अत्यंत असे चपळ होते. दशरथ राजाने विचार केला, हे अत्यंत चपल आहे, क्रोधिष्ठ आहे, याला शेवटला ठेव. आणि मग शेवटला मात्र त्या चौथ्या मुलाला वशिष्ठांच्या हातामध्ये ते बाळ दिलेलं आहे आणि सांगितलं, गुरुदेव आता याचं नामकरण करा. आणि वशिष्ठांनी त्याचं नामकरण केलंय, लक्षण धारा प्रिय सकल जग आधार, गुरु वशिष्ठ देहि राखा लक्ष्मण नाम उदार. त्यांनी सांगितलं शुभ लक्षणांचं धाम आहे. लक्ष्मण म्हणजे शुभ लक्षण आहे, त्याच्यामध्ये शुभ लक्षण आहे. रामाचा अत्यंत आवडता आहे आणि जगाचा आधार आहे, जगाचा आधार आहे. लक्ष्मीवान इति लक्ष्मणाः. लक्ष्मणाची व्याख्या करत असताना त्यांनी सांगितलं लक्ष्मीवान इति लक्ष्मणाः. आणि अशा प्रकारे किंबहुना या चारही मुलांचं नामकरण झालेलं आहे. अत्यंत अयोध्येमध्ये आनंदी वातावरण झालेलं आहे. आणि आता ती मुलं लहानाची हळूहळू अशी मोठी होत चाललेली आहेत, रांगत आहेत. कशी रांगत आहेत त्याचं उद्याच्या त्याचं चिंतन करण्याचा प्रयास करूया. आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या कथेला आज आपण या ठिकाणी पूर्णविराम देण्या अगोदर एकदा सर्वांनी भगवत नाम चिंतन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम, विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला